हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीनं सत्यजित पाटील सरोडकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून 2 ते 2.5 लाख मताधिक्याने ते निवडून येतील असा विश्वास शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला। हुकुमशाही विरोधात वातावरण निर्माण झाले, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी 400 पारची केलेली घोषणा केवळ घोषणा ठरेल, त्यांना व त्यांच्या मित्रपक्षांना 200 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा त्यांनी केला। राज्यात महाविकास आघाडी 35 जागांपेक्षा जास्त जागेवर विजय मिळवेल तर हातकणंगले परिसरात अत्यंत उत्तम वातावरण आहे। आम्ही जिंकतो आहोत, आमचा खासदार निवडून येत आहे, तर शिंदे मिंदे हे अपशकुनी शब्द कशाला काढताय असं यावेळी त्यांनी निशाणा साधला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आले होते। त्यानंतर ते इचलकरंजी येथे येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। खासदार राऊत पुढे म्हणाले की लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेलाय। या जागेसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली। त्यांना मशाल या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी केली, परंतु त्यांना सदर मागणी मान्य नसल्यानं शिवसेनेचा निष्ठावंत आणि तगडा उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर केल्यानंतर मतदारसंघात एक वेगळा झंझावात निर्माण झालाय। एका निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी दिल्यानं महाआघाडीतील सर्व नेते मंडळी त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। इचलकरंजीत पाणी प्रश्नासंदर्भात बोलताना त्यांनी रक्तपाताची भाषा बोलणारे मंत्री हसन मुश्रीफ यांचा समाचारही घेतला। ही भाषा त्यांना शोभनीय नसून त्यांना एक पाय तुरुंगात तर एक पाय बाहेर असून ते मतदारांना नेण्यासाठी हेलिकॉप्टरची भाषा करतायत, तेव्हा हेलिकॉप्टरचा खर्च सीबीआय, ईडी, आयकर खाते यांच्याकडून करणार आहेत का असा सवाल त्यांनी व्यक्त केला। तसेच गतवेळी धनुष्यबाणावर निवडून आलेले कोल्हापूर जिल्ह्यातून दोन्ही खासदार हे गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात बिनकामाचे बनले असून त्यांना त्यांची जागा मतदार दाखवतील असं खासदार राऊत यांनी यावेळी सांगितलं। ज्या मतदारसंघात गद्दारी झाली आहे त्या मतदारसंघात गद्दारांना डोकं वर काढू द्यायचं नाही। त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला 35 पेक्षा जास्त जागांवर विजय प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर, उल्हास पाटील, मदन कारंडे, संजय कांबळे, महादेव गौंड, सयाजी चव्हाण, वैभव उगळे, मधु पाटील, आनंद शिट्टी यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून निहाल ढालाईत। गेल्या 2 दिवसापासून मी सांगलीत आहे आणि सांगलीमध्ये फिरत असताना बाजूला इचलकरंजी आहे, हातकणंगले आहे, तिकडली माहिती घेत होतो। हे सगळे आमचे सहकारी तिकडे येऊन मतदारसंघाविषयी माहिती देत होते। काल संध्याकाळी असं ठरलं की चक्कर टाकून जावं आणि त्यानुसार मी त्या उशीर झाला आहे। महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघामध्ये सगळ्यांनाच जावं लागतं। महाविकास आघाडी मतदारसंघ शिवसेनेचा आहे, काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे। हे न पाहता आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक मतदारसंघ महाविकास आघाडीचा आपला आहे आणि 3ही पक्षाच्या नेत्यांनी या प्रत्येक मतदारसंघात जाऊन 3ही पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळायला या मतदारसंघात आणि बाजूला सांगलीत लवकरच आदित्य ठाकरे येतील, उद्धव ठाकरे येतील, शरद पवार येतील, काँग्रेसचे वरिष्ठ नेते येतील। पण हा मतदारसंघ निमित्त बसलो आपण सगळे, हा शिवसेनेचाच मतदारसंघ। नक्कीच आमची राजू शेट्टी यांच्याशी काही काळ चर्चा झाली, उद्धव ठाकरे यांना 2 वेळा भेटले, आमच्याशी चर्चा झाली, आमच्या घटक पक्षाशी चर्चा झाली। ते शेतकरी संघटनेचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्या आंदोलन त्यांची लढे सुरू असतात आणि त्यांच्याविषयी आमच्या भावना आहे, लढणारा माणूस आहे। आम्ही त्यांना महाविकास आघाडीत सामील व्हायचं आपण सांगितलं। महाविकास आघाडीचे घटक आपण आणि आपण ही निवडणूक लढा महाविकास आघाडी। पण त्यांना तो प्रस्ताव मान्य नव्हता। त्यांना शेवटी आम्ही असं सांगितलं जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचं चिन्ह जे आहे मशाल, त्या मशाल चिन्हावर त्यांनी तोही प्रस्ताव नाही म्हणून सांगितला।
आम्ही या मतदारसंघात आमचे शाहूवाडीचे माजी सत्यजित आबा पाटील यांची उमेदवारी आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर जो काही ते करंट लागलेला आहे, लोक जण वाटत पाहत होते की ते मशाल कधी येते. कोल्हापुरात आमची जागा होती, आमचे विद्यमान खासदार होते, पण ते तिकडे पळून गेले. आता शेवटी छत्रपती शाहू महाराजांना सगळ्यांना उभं करायचं ठरवलं आणि त्यांनी हात चिन्ह निवडला असं काँग्रेसवाले. आम्हाला असं वाटत होतं की छत्रपतींनी मशाल घेतली, पण ठीक आहे, शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना आता पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे कोल्हापुरात मशाल नसल्यामुळे हातकलंगणे मतदारसंघामध्ये मशालीवर लढायलाच पाहिजे आणि लोकांना इथल्या मशालीची प्रतीक्षा आहे. त्याचे अनेक चर्चाचे संयोजन आहे आणि त्यानुसार आम्ही एक तगडा उमेदवार मशाल चिन्हावर लढेल आणि तो शिवसेनेचा निष्ठावंत असा शिवसैनिक आहे. आणि त्याबाबत आम्ही आमचे या भागाचे सगळे माझे आमदार सुधीर मिंकेकर असतील, उल्हासराव पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील असतील, काँग्रेसचे नेते, सगळ्यांची चर्चा करून आम्ही